बँक अकाउंटला ह्या आधार कार्ड आता कसं लिंक करायचं? आईला इथं झेरॉक्स काढा, बँकेत जावा, त्या गर्दीत उभा राहावा, मग हिने काम करणार. दाद्या अरे दाद्या, अरे बँक अकाउंटला तेवढं आधार कार्ड कसं लिंक करायचं सांग की जरा सांग. काय ले का मोबाईलवरनं करू शकतोस तू, बँकेत जायची गरज नाही. तुम्ही बी बघा आणि आपल्याला फॉलो करून ठेवा. हे असले कामाचे व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळतील आणि सेव्ह बी करून ठेवा. गुगलमध्ये जायचं, NPCI टाईप करायचं, पहिलीच वेबसाईट येते, वेबसाईटवरती जायचं, कन्झ्युमर नावाचं ऑप्शन दिसते, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यामध्ये आधार सीडिंग एनेबलरचा ऑप्शन दिसते खाली, त्याच्यावरती क्लिक करायचं. फॉर्म ओपन होतोय, यावरती टायमिंग पडते, या टायमिंगच्या व्यवस्थित भरून घ्यायचं. 1 नंबरचा ऑप्शन आहे आधार कार्डचा, आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचं व्यवस्थित. खाली 1 नंबरचा ऑप्शन सीडिंगचा सिलेक्ट करायचं. परत खाली तुम्हाला बँक सिलेक्ट करायची तुमची जी बी आहे. त्यानंतर खाली तुम्हाला फ्रेश सीडिंगचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तो सिलेक्ट केला की खाली बँक अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्यायचा, 2 वेळेला कन्फर्म करून घ्यायचं. खाली 2 बॉक्समध्ये तुम्हाला टिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला कॅप्चा येतोय, हा कॅप्चा व्यवस्थित भरायचा आणि प्रोसेसच्या बटनावरती दाबून द्यायचं. संपला विषय. 72 तास लागतात बघा, असं यांचं म्हणणं आहे. कामाचा आहे की नाही व्हिडिओ टाका की स्कटून लोकांच्या, म्हणजे शेअर करून टाका.